घे. माझ्यासाठी आणलंयस? सकाळपासून 2दा झालाय. दे दे. गरम आहे. काय वाचतोयस एवढं? तुझं आर्टिकल. त्यात वाचायचं काय? काल पाठवायच्या अगोदर दिलं नव्हतं का वाचायला तुला? नाही नाही, तू जसं लिहिलं होतंस तसं छापून आलंय की नाही ते वाचतोय. हे का तू अजून तयार नाही आहेस? अगं सकाळपासून मी आंघोळ करून तयार आहे, पॅन्ट घातली की रेडी, आणि तू अजून. मी मीटिंगला येत नाहीये, तूच कंडक्ट कराच. हे का? अगं महत्वाची मीटिंग आहे. 5व्या वर्धापन दिनाची रूपरेषा, बजेट, चीफ गेस्ट, आणि महत्वाचं म्हणजे तो चेलारामजी देणगी. हे बघ, तुम्ही सगळ्यांनी मिळून डिसिजन घ्या. मी मीटिंगला हजर राहणं सगळ्यांच्या अडचणीचंच ठरेल. सुद्धा तू हो, तनूला घेऊन येशील ना तू? नाही, त्याच्या आवडीची खिचडी करते मी आज, म्हणून म्हटलं. नाही, त्याला मी आणेन, तो माझा आवडता विषय आहे. तू उगाच विषय बदलू नकोस. शरद, मी काय आहे, कशी आहे हे तुला माहिती आहे. माझा डिसिजन सगळ्यांना नाही आवडणार, विशेष करून ॲडव्होकेट घारपूर यांना. चेलारामचं प्रपोजल त्यांनीच आणलंय ना. हे बघ सुधा, सामाजिक जीवनात वावरताना स्वभावाला थोडीशी मोरड घालावी लागते. आणि तो चेलाराम जी देणगी देतोय तो संस्थेकरताच देतोय. म्हणूनच सांगते, तू जा, तुझं आणि त्यांचं चांगलं जमतं. खरंच सांगते, अरे अगदी मनापासून सांगते. चल, मी खिचडीची तयारी करते. ए, पिक्चरला जाऊया. कुठल्या? कुठला पिक्चर ते महत्वाचं नाही ग, टाइमपास महत्वाचा. नको, त्यापेक्षा आपण माझ्या घरी जाऊया. आता कोणी नसेल. नको, घरी नको. मला नाही आवडत घर. जीव गुदमरतो माझा 4 भिंतीत. त्याच्यापेक्षा आपण असं करूया का, आपण कुठेतरी लांब फिरायला जाऊया, जिथे कोणीही नसेल विचारणार. कुठून आलीस, कधी आलीस? अक्षू, हाय यू ऑल राईट? काल घरी कोणी काही बोललं का? नाही. पार्टीहून किती वाजता पोहोचलीस घरी? 1:30 वाजता. तरी कोणी काही बोललं नाही? अगं पोहोचले 1:30 वाजता, पण सांगितलं 12:30. घरी सांगून नव्हती ना आली? तू आली होतीस सांगू? हो. बाबांनी परवानगी दिली? हो. नशीबवान आहेस. कोणत्याही गोष्टीची परवानगी मिळवण्याच्या बाबतीत खरंच मी खूप नशीबवान आहे. कारण माझे बाबा मला काही बोलतच नाही, विशेषतः आई घर सोडून गेल्यापासून. ते फक्त त्यांची मतं मांडतात. निर्णय काय तो माझे मलाच. माझ्या आईच्या डोळ्यात सतत प्रश्न असतात, आणि त्या प्रश्नांची उत्तरं देता देता मी नुसती थकून जाते. कधी कधी हे असे प्रश्न कोणतरी विचारणार हवं असतं. तर मग लक्षात येतं की खूप उशीर झाला. आणि मग काय ग, काय झालं? काही नाही. 6 महिने झाले आपली ओळख होऊन, पण प्राची, तुझ्या बऱ्याचशा गोष्टी मला अजून कळत नाहीत ग. एनिवेज, चल आपण घरीच जाऊया, पण माझ्या नाही, तुझ्या. सगळ्यांच्याकडे लक्ष ठेव रे बाबा. सगळ्यांचं भलं होऊ दे. घराकडे लक्ष ठेव. आता आणखीन काय मागतोयस बाबा देवाकडे? सगळं तर मिळालंय तुला. नाही का, कमी काहीच नाहीये. माझ्याकडे सगळं काही आहे, पण जे आहे ना ते तसंच राहावं म्हणून देवाकडे प्रार्थना करत होतो. काय मास्तरांनी कधी कधी जाम भीती वाटते. असं वाटतं की जाम डेंजर टाइम आहे.
पैशाचा माग चरतो म्हणून 4-4 वेळा त्याच्यासमोर नाक घासतो. अरे पण तू कशाला चिंता करतोस? तुमच्या घरात लक्ष्मी बरोबर सरस्वती सुद्धा नांदते की पल्लवीच्या रूपात. तिनेच तर तुमच्या घराचा तोल सांभाळलाय सगळा. तुम्ही मास्तर लोक बोलण्यात थोडीच हार जाणार आहात. काय म्हणतोय मास्तर? म्हणजे काय म्हणते शाळा आपली? उत्तम. बर बोल, तू आता ज्या कामासाठी आली आहेस ना ते बोल, कारण तू कामाशिवाय नुसती आली नसणार अशीच. अरे नाही रे बाबा, अगदी सहज आले मी तुझ्याकडे. काय आपल्या शाळेचा 5वा वर्धापन दिन आहे, त्याची कसली तरी मीटिंग आहे म्हणून शरद तिकडे गेलाय. मी तुला भेटायला आले. अगं काय सांगतेस काय? शाळेला म्हणजे आपली शाळा 5 वर्षाची झाली? हा मग काय झपाझप दिवस गेले ना. शाळेला कमाल आहे तुम्हा लोकांची खरंच. अरे आम्हाला कसलं मानलं पाहिजे म्हणतोस? मानलं पाहिजे तुला. तू आम्हाला जागा दिलीस म्हणून तर शाळा उभी राहिली. मास्तरांनी खरं तर ती जागा हडप करायचा प्रयत्न करत होता तो निशांत महाजनचा बाप. आपला किरण आहे ना, तो तर चक्क त्याला जागा द्यायला पण निघाला होता, पण मी नडलो म्हणून जागा वाचली आणि तुझ्या नशिबात होती म्हणून ती चांगल्या कामाला लागली. अरे पण त्याच निशांनी महाजन ट्रस्ट मधून 20 लाख रुपये दिले की नाही आपल्याला? हा म्हणजे तसा तो पोरगा बरा आहे, म्हणजे बापाच्या वळणावर नाही गेलेला. त्याचा बाप आहे ना, त्याने तर कपाडी या शेटला आपल्या पोराला चक्क विकायलाच काढला होता. मन्ना, कशाला उगीच जुन्या गोष्टी उगाळत बसायच्या आपण? जाऊ दे ना, मरणांतीन वैराणी. हा असा कसा विसरीन मी? त्या निशांत महाजनच्या बापामुळे ना मला तोंड वेंगाडून बसावं लागलं होतं. शांत हो, शांत हो. काय चाललंय तुझं? आत्ताच तू देवासमोर हात जोडून नाक घासत होतास ना, आणि आता लगेच चिडलास? हो मग सॉरी बाबा, सॉरी. काय तुम्ही मित्रमंडळी आहेत ना, त्यांनी मला असं कधी कधी सांभाळून घेत जा म्हणजे झालं. कठीण आहे. एक मिनिट. असलम, एक थम्स अप 2 ग्लास में, जल्दी आ. चल. नको रे कोल्ड ड्रिंक वगैरे काही. का? अरे त्रास होतो आता. बरं जाऊ दे, आणि तो बघू त्याचं काय करायचं. बरं मास्तरनी, तो घारपुरे वकील आपल्याला नडतोय असं मला कळलं, ते खरं आहे? मन्ना, मी तुला हात जोडते, तू काहीही करू नकोस प्लीज. हे बघ, काही जर झालंच ना तर मी तुलाच येऊन सांगेन. बस. Hello? Singapore delegation. No, Mr. Iyer will attend that, okay? Yeah. Yeah, he will manage it. Huh? That is not your problem. Nonsense. गुड मॉर्निंग. Hi, good morning. मोनू कुठे गेली शाळेत? हो गेली. काय रे, आत्ता एवढ्यावर कोणावर चिडला होतास? सुबू. हा, तो सुबू ग. काय आहे, ही सिंगापूरची टूर आहे ना, ती त्याला त्याच्या घशात घालायची आहे, दुसरं काय ना. आय सी. हे घे, खा. अगं आपण ब्रेकफास्ट करतोय बाई, लंच नाही. हे घे, मला नको. हे काय रे, तुझं ना नेहमीच असं लुटूपुटू खाणं असतं पहिल्यापासून. मला की नाही दर 2-3 तासांनी काहीतरी खायला लागतं. पोटात काहीतरी गेलं की बरं असतं. तू खा. थोडंसं खा ना प्लीज. नको. माझा. हॅलो, गुड मॉर्निंग. ओ हाय पमी डियर. या आय एम फाइन. हाउ आर यू? कर्तव्य करतोय. सकाळचा अर्धा तास बायकोसाठी ठेवलेला असतो बाई. सो प्लीज डोंट डिस्टर्ब मी, ओके? हा. अरे ती माझं कार्ड रिन्यू करून देणार होती मला. हो का बाई, आणलंय तुझं कार्ड. वाव. निशान, पैठणी घेऊ? घे ना, पण नेसणार कधी? अक्षताच्या लग्नात. मेसेज. काय एवढी हसतेस का? बघू ना. तुझ्या करता नाही आहे, आमचं लेडीज स्पेशल आहे. निशान, या मिसेस कपूरला ना असल्या भन्नाट आयडिया कुठनं येतात खरंच मला माहिती नाही. एक दिवस भेटू दे का ती तुझी मिसेस कपूर. आमचं जे पुरुषांचं स्पेशल असतं ना, सगळं ऐकवतो तिला बघ. तुमच्या कंपनीत बाकी एकदम फिट आहे ती. हो, ठीक आहे, चला निघायला हवं. हे काय चलतोयस तू? बस ना थोडा वेळ. नाही का बाई, मिसेस कपूर माझी वाट बघत असेल ना. थोडस खा रे काहीतरी. नको
अरे हो, बरी आठवण झाली. हा घे चेक. आजच आईला नेऊन दे. 5th अॅन्युअल डे जवळ आलाय बाई आता. काय हो. काय रे, आतापर्यंत आपण किती पैसे दिले? हा चेक धरून 20 लाख असतील. अगं पण तेवढ्याने काय होणार आहे? शाळेचा पसारा किती वाढलाय, काम किती वाढलं. तुला सांगतो, पैसे कितीही जमवले ना तरी कमीच पडतात बघ. बघूया काय होतंय. हे घे. आणि आज किती वाजता येणार आहेस? अगं आजचं ना जरा कठीणच वाटतंय मला. आज आपल्याला नाईट ड्राईव्हला जायचंय. अगं पण निशान, तू आलास तर जरा आईला सुद्धा बरं वाटेल रे, आणि बाबांना सुद्धा जावयाला ट्रीट दिल्याचा आनंद मिळेल. ओके? नाही ते बरोबर आहे ग, पण आज सकाळपासूनच सगळ्या मीटिंग एका पाठोपाठ एक आहेत. शिवाय उद्या सकाळी दिल्लीला जायला निघायचं. त्यामुळे आज जरा कठीणच झालं. ये लगेच चेहरा पाडू नकोस ग बाई. आपण एक काम करूया, आपण सॅटर्डे संडेला मॅनेज करूया. ओके. हॅलो. या, he has already left. Yeah, I'm fine. Thank you. Yeah, good day. Bye. कोण ग? तुझ्या पम्मीचा फोन होता. जा आता लवकर ऑफिसला, तुझी PA वाट बघते तिकडे. पळ लवकर. बाय बाय. 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 गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. नमस्कार शरद भाऊ. नमस्कार. का आज एकटेच? हो एकटाच. काय डॉक्टर साहेब, चहाचा राऊंड होऊन जाऊ दे. हा पण बा, एक चहाचा राऊंड होऊन जाऊ दे. शरद भाऊ, निशांत महाजनचा 5 लाखाचा चेक आला ना? नाही, त्याला जरा वेळ लागेल, पण काळजी करू नका. नाही नाही, काळजी नाही हो, पण काय आहे, सगळेच ओळखीतले, घरातले, त्यामुळे काही बोलता येत नाही ना. पण पैसे यायला हवेत. आपण महत्वाच्या मुद्द्यावर बोलूया. हो, किशनचंद चेलाराम आपल्या शाळेला 25 लाखाची देणगी देणार आहेत, आणि त्या बदल्यात त्यांच्या वडिलांचं नाव आपल्या शाळेला द्यायचं. हा आजच्या अजेंडावरचा पहिला मुद्दा आहे. आता मला वाटतं याला सगळ्यांची मंजुरी मिळावी, आणि आज ती मिळेल. जोशी मॅडम इथे नाही याचा तुम्ही लोक गैरफायदा घेऊन राहिले. वास्तविक जोशी मॅडमनी ह्या विषयावरची त्यांची मतं बऱ्याचदा मांडलेली आहेत. बेंद्रे, सुधाताईंची मतं मला सुद्धा माहिती आहे. आदर्श जगावं, आदर्श वागावं याबद्दल कुणाचं दुमत असण्याचं कारण नाही. सुधाताई, शरद भाऊ यांनी अपार मेहनत आणि कष्ट करून नावारूपास आणलेली शाळा आपल्याला पैशांच्या अभावी मध्यावर बंद मात्र करावी लागणार नाही, ह्याची काळजी घ्या. आता शाळा चालवायची म्हणजे पैसा लागणार, तोही भरपूर लागणार, याबद्दल वाद नाहीये. पण नाही, यात पण बिन काही नाही. पैशाला पर्याय नाही. काय शरद भाऊ, तुम्हाला पटते की नाही माझं म्हणणं? हे बघा, शाळा चालवायची म्हणजे संस्थेला पैशाची गरज तर आहेच, आणि चेलाराम ते पैसे द्यायला तयार आहे. प्रश्न हा आहे की अरे मग घेऊन टाका, विचार कसला करताय? त्यांची अट एवढीच आहे की त्यांच्या वडिलांचं नाव शाळेला द्यायचं, आणि मला यात काही गैर वाटत नाही. सगळीकडे असंच तर चाललंय. आता त्यांनी तो पैसा कसा मिळवला, तो काळा आहे का गोरा आहे, आपल्याला काय करायचंय? करेक्ट. तो चांगल्या कामाकरता देतोय हे महत्वाचं. एक महत्वाचा मुद्दा सगळेजण विसरतायत, तो म्हणजे मॅडम सुधा जोशींनी ही शाळा स्थापन केली, नावारूपाला आणली, म्हणून हा चेलाराम 25 लाख रुपये ह्या शाळेला देतोय. अशा परिस्थितीमध्ये मॅडम सुधा जोशींना डावलून आपण कुठलाही निर्णय घेता कामा नये. ठीक आहे, मग आज आपण निर्णय नको घेऊया. शरद भाऊ, आम्हा सगळ्यांची मतं मॅडमच्या कानावर घाला. शाळा चालावी अशीच आम्हा सगळ्यांची इच्छा आहे. पण जे काय असेल ते येत्या 1-2 दिवसात त्या चेलाराम शेटजींना कळवायला हवं, नाही तर उद्या 25 लाख रुपये हातचे जातील, एवढं मात्र लक्षात ठेवा. अगदी खरंय. लक्ष्मी चालत येते आपल्या पावलांनी, तिला नाही म्हणायचा करंटेपणा नका हं करू कुणी. ठीक आहे, मी माझ्या परीनं प्रयत्न करतो, मॅडमनं सांगतो. पण मला असं वाटतं की आपण या मुद्द्यावर आज नको बोलूया. आज आपण दुसऱ्या मुद्द्यांवर बोलूया. थांब रे, पडशील तू. जिंकला नव्हे. थांब, हळूहळू पडशील खाली. आणि शटल किती उंचावरून मारतोस रे? सारखं सारखं मला आणायला लागतं ते शटल. उद्यापासून तू धावायचंस, कळलं? हो. सुधा, पाणी आण ग. हो कळलंय मला पण. आणते, ओरडू नको. आजो, तुम्ही फार चिटिंग करता. मी दुसरा गेम पण नाही तर जिंकलो असतो.
चिटिंग कोण करतं रे? मी करतो की तू? किती खोटं बोलतोस. काय चाललेत भांडणं? घे पाणी, घे घे. काय झालं? आजो फार चिटिंग करतात. हो. तू उद्यापासून थर्ड अंपायर राहा, क्रिकेट मध्ये असतो तसा. बर. मी आजच जाहीर करतो, मी हरलो. का रे बाबा? नाही, तू थर्ड अंपायर राहिलीस तर मी कधीच जिंकणार नाही. आजो पंजा खेळता माझ्याशी? काय? आम्ही वर्गात रोज खेळतो. तनू, आज जो काय तुझ्या वयाचे आहेत पंजा खेळायला? हा, चल चल पटकन पाणी पी, हातपाय धुवून घे. तुझ्या आवडीची थालीपीठं केलेत आज. आणि हे बघ, नंतर होमवर्क करायचं ना आपण. नको, मी उद्या करीन. आयशी नुसता. चल पळ पळ, हातपाय धुवून घे. अगं तू होमवर्क करायला इथे येतो का? तो खेळायला येतो इथे. हे बघ, त्याचे अति लाड करू नकोस हा, आपल्याच डोक्यावर बसेल तो. काय लाड केले? आजो तुम्ही पण या ना. कुठे? हात पाय धुवायला. आलं आलं, चल. अजून गेला नाही तुम्ही हातपाय धुवा. चल. एक मिनिट, आई आली वाटतं. तुला कसं कळलं? उतरता आवाज येतोय. जा पळ पळ, आई ओरडेल नाही तर. कमाला हो. आई येण्याच्या आधी 5 मिनिटं ह्याला कसं कळतं की आईच्या स्कूटरचा आवाज येते? कमाला आहे. आलो. तनू, नुसते हातपाय धुरे, आंघोळ करू नकोस. तनू, तनू, आलोय. या. अरे काय घातलंयस, काय अवतार हा? मग काय केलं आज? आम्ही आजोबांना एक गेम हरवलं. वा, म्हणजे आज खुश तनू. बरं मला सांग, आजीनी खायला काय केलंय? मला भूक लागली रे खूप. थालीपीठ. थालीपीठ ना, मला वाटलंच, वासच आला मस्त मला. चल चल खाऊ आपण. आई, भूक लागली मला. चल चल लवकर चल. तनू, तू केस नीट पुसले नाही असा, ओलेत अजून. आजीला बोलाव. आले आले आले, बसा बसा. दमली असशील ना खूप? हो. वास येतोय. वा वा. लोणी नको का? थोडं थोडं. का? आई, आज मी इथे राहू? तनू, माझ्याकडे डोळे वटाण्याची काही गरज नाही. मी काहीही त्याला सांगितलेलं नाही. हवं तर तू बाबांना विचार. ही सगळी आयडिया त्याचीच आहे. एवढं म्हणतो तर राहू दे ग त्याला. चला, तुमचं चालू आहे. नाही, लढाई नाही तर निदान चकमक तर उडणारच आहे. मी आपला बाहेर जाऊन थालीपीठ खातो. चालू आहे. तन्वीर, माझं ऐकायचंय. इथून मुकाट्याने घरी यायचं, इथे राहायचं नाही आज. आणि हट्ट करायचं नाही. तू का हट्ट करतेस आई? प्लीज मला राहू दे ना. बघ किती रडवेला झालाय ते. राहू दे ना. तू तरी काय आई, तू दरवेळी त्याची. तनू, तुझं खाणं होत आलंय ना, तू आता आज जा. तोंड पुस, हात धु. लोणी लागले तोंडाला ते नीट पुस. आणि हातच धु, आंघोळ करू नकोस. आई, मी अशाने इथे येणं बंद करीना. एकतर मला तन्वीर समोर तुझ्याशी भांडायचं नाहीये. मी त्याला इथून खरपटत नेणार. मग इथे बसून तू आणि माझ्या बरोबर येताना तो, तुम्ही दोघंही रडणार. माझीला रडवणारी आई त्याला आवडणार नाही. प्लीज नको. तन्वीर, झालं का? दप्तर घे लवकर, उशीर होतोय. बाबा, मी येते आता. निघालीस? बर. अगं, निदान सुटीचा तरी पाठवत जा की त्याला. चला 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 लवकर चला, उशीर झालाय आईला. हे जर दप्तर घे, हळू. चला पळा. एक मिनिट तनू, तू असा येणार आहेस? हो, मग त्यानं आज ठरवलंय आजोची बरमुडा घालून जाणार. बर, म्हटलं तर पॅन्ट आहे, म्हटलं तर लेंगा आहे, म्हटलं तर लुंगी आहे की नाही, ऑल इन वन. वा, सुंदर सुंदर दिसतंय अगदी. चला आता, अभ्यास करायचा आहे ना? मलाही खूप होमवर्क आहे. चल, आजी आजोच्या पापी घे पटकन. शनिवारी तरी पाठव घ्यायला. निदान आता तरी होम आहे. तो आला तर आम्हाला दोघांना तितकंच समाधान मिळेल. दोघांना कसलं समाधान?
हा आला ना की मुळी तूच ताबा घेतोस. मला किती अगदी थोडासाच मिळतो हा. मी शनिवारी नक्की आहे, तू रडू नको. नाही विषय